गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मित्रांनो, नक्षत्र ज्योतिष आणि कन्सल्टन्सी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बंद पडलेली घड्याळ ही आपल्या वास्तूमध्ये कशा प्रकारे अडथळा निर्माण करते. तर मित्रांनो, जेव्हा आपल्या घरामध्ये एखादे घड्याळ हे बंद पडते तेव्हा त्या घड्याळामध्ये आपण सेल टाकण्याचा काही वेळेस कंटाळा करत असतो किंवा खूप दिवसापासूनचे तुटलेले फुटलेले घड्याळ आहे, ज्या घड्याळाची काच तुटलेली आहे, जुने पुराणे घड्याळ आहे आणि ते तसेच खूप दिवसापासून आपल्या घरातील भिंतीवर तसेच आहे. पण मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार ही एक खूप मोठी चूक आहे, जो तुमचा येणारा चांगला काळ आणि येणारं तुमचं भाग्य हे अडवून धरते. घड्याळ हे एक काळ आहे आणि जीवनातील गतीचे प्रतीक आहे. जेव्हा तुमच्या घरातील घड्याळ हे बंद पडते तेव्हा त्या घरातील सकारात्मक ऊर्जा आणि कुटुंबातील प्रगती ही तिथेच थांबते. बंद पडलेली घड्याळ हे कामातील अडथळ्याचे प्रमुख कारण आहे. बंद घड्याळ व खराब घड्याळ हे जास्त काळ घरात ठेवल्याने आलेल्या कामात अडथळे निर्माण होतात, व्यवसायात मंदी येते, कुटुंबामध्ये नैराश्य, ताणतणाव निर्माण होतो. हे तुमच्या येणाऱ्या भाग्याला लागलेले मोठे ग्रहण ठरू शकते. तर मित्रांनो, आजपासून एक नियम बनवा. जेव्हा तुमच्या घरात एखादं घड्याळ बंद पडेल त्यावेळेस त्या ठिकाणी लगेच नवीन सेल टाकली गेली पाहिजे. घरामध्ये जुने तुटके फुटके घड्याळ असेल खूप दिवसापासूनचे, तर त्या ठिकाणी लगेच नवीन घड्याळ हे लावले गेले पाहिजे. घड्याळ हे नेहमी पूर्व व उत्तर दिशेलाच असले पाहिजे, दक्षिण दिशेला घड्याळ कधीही नको. तर मित्रांनो, हा एक छोटासा बदल आपल्या वास्तूमध्ये करून बघावा, जेणेकरून तुमची आडलेली कामे, तुमची आडलेली प्रगती धावण्यास मदत होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमः शिवाय. जय ज्योतिष.